मित्रांनो ऍपल ऍपल तुम्हाला इथं पडलेलं दिसते. ऍपल हे ऍपल काय बघा मित्रांनो, बर्फ पडलेला दिसतोय तुम्हाला. बर्फ बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण चाललेलो ऍपलची शेती पाहण्यासाठी, सफरचंदाची शेती पाहण्यासाठी. तर सध्या आपण रस्त्याने आहोत. तुम्ही पाहताय हे एक गाव आहे काश्मीर मधलं. तर आपण ऍपलची शेती पाहणार आहेत. प्रत्यक्षात आपण असे ऍपल खातो, पण प्रत्यक्षात लाईव्ह आपण कधी ऍपलची शेती पाहिलेली नाहीये. आपण व्हिडिओच्या माध्यमातून कधी चित्रामध्ये, कधी आपण पिक्चरमध्ये ऍपलची शेती पाहिलेली. आज आपण लाईव्ह पाहणार आहेत. खूप असा इंटरेस्ट आहे कधी ऍपलची शेती पाहायला भेटेल आणि कसे ऍपल असतात. तर लाईव्ह आपल्याला ऍपल खायला पण भेटणार मित्रांनो. ऍपलचं ज्यूस वगैरे, ऍपलचं ज्या गोष्टी ऍपल पासून बनतात त्या तिथं आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आपण लवकरच पाहणार आहोत. चला मित्रांनो, पाहू शकता रस्ता पहा. रस्त्यावरती तुम्हाला बर्फ पडलेला दिसतोय. साईडने बर्फाचे असे ढिगारे, जसं आपल्याकडे कापसाचे ढिगारे असतात. आणि ही ऍपलची शेती पण आहे इकडे. जर दिसलं पाहिलं तुम्हाला तर याला ऍपल अजून नाहीये, ऍपलचा झाडा झालाय. हे बघा मित्रांनो, इकडं सगळं ऍपलचीच शेती आहे जवळपास. ही ऍपलची शेती आहे, पण ऍपल नाहीये. ऍपलची शेती पहा मित्रांनो. आता कुठं लाईव्ह ऍपल आपल्याला पाहायला भेटतील, बघूया आपण लाईव्ह ऍपल कुठे भेटतात. तर पहा ऍपलची शेती. ऍपलचीच आहे नाही, आपण पाहू कुणाला तरी विचारून. पहा मित्रांनो, ऍपलची खेती तुम्ही पाहू शकता. ऍपलची शेती कशी आहे, ऍपलचे झाड कसे आहेत. आपण प्रत्यक्षात अंगूर सारखं बघा मित्रांनो, हे सगळं ऍपलचीच क्षेत्र आहे. ऍपलची शेती इथून सुरू होते. आपल्याकडे जसं शेत वगैरे असतं तसं इथून रस्ता आहे आणि साईडने ऍपलची शेती आहे. आणि मध्ये तुम्हाला जे दिसतंय व्हाईट कलर मध्ये ते बर्फ पडलेला आहे मित्रांनो. बर्फाचे ढिगारे पहा, पाहू शकता. ऍपलची शेती, ऍपलचा झाडा झालाय वाटतंय. पण बघा मित्रांनो, ऍपलच्या शेतीमध्ये पण तुम्हाला बर्फ दिसतोय. आता आपल्याला लाईव्ह ऍपल कुठं पाहायला भेटतात काय माहिती. आता पाहू आपण. इथून अजून एक 50 किलोमीटर अंतरावरती आपलं लोकेशन आहे. तर मित्रांनो, आपण थांबलोत ऍपलची शेती पाहण्यासाठी. ऍपलचे झाड इथं दिसत आहेत आणि पुढे आपल्याला ऍपलची शेती पाहिजे आहे. पण इथं ऍपलची झाड कशी, इथं पुढं काय लोकेशन आहे काय आपल्याला सांगता येत नाही. एक 50 किलोमीटर अंतर राहिलंय. पण ऍपलचे जे झाड आहेत ते ऍपलचे झाड असेत मित्रांनो. इथं पहा तुम्हाला दिसतंय सगळे झाड वाळलेले आहेत. आणि इथं तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तुम्हाला इथं बर्फ पण दिसतोय. हे बघा मित्रांनो, बर्फ. हे बघा, ऍपल काय बघा मित्रांनो, बर्फ बघा. आणि हे ऍपलचे झाड मित्रांनो. ऍपल तुम्हाला इथं पडलेले दिसते. ऍपल हे बघा ऍपल. आता आपण ऍपलची शेती पाहणार आहेत, पण आता सध्या इथं ऍपल पडलेले दिसते. हे बघा, आपल्याकडे ह्याला एवढी किंमत आहे. 200 रुपये किलो, 300 रुपये किलो, 100 रुपये किलो, जसं सीझन आहे सीझन नुसार हे ऍपल. पण ऍपलची शेती बघा. तर मित्रांनो, ऍपलची शेती तुम्ही पाहिली, ऍपलचं झाड बघितलं. हे बघा, आपण प्रत्यक्षात जिथं जास्त ऍपल आहेत त्या ठिकाणी आपण जाणार आहेत. पण जात असताना रस्त्याच्या कडेला हे ऍपलची शेती दिसलेली. ऍपलचं शेत म्हणायचं एक प्रकारचं. तर ऍपलच्या शेतामध्ये एकदम भारी वाटतं मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतंय व्हाईट कलर मध्ये हे सगळा बर्फ पडलेला आहे. तर काश्मीर मधलं हे अद्भुत नजाराना. आणि एक आपण पाहिजो की
ऍपलची शेती कशी असतं, ऍपलची शेती कशी करतात लोक. तर अशी शेती आहे मित्रांनो ऍपलची. तुम्ही पाहू शकता काश्मीरमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही नक्की या. पहलमगड असं काहीतरी दाखवतोय लोकेशनला, त्या ठिकाणी आपण जाणार आहेत, ऍपलची शेती बघणार आहेत. हे रस्त्याने जात असताना ऍपलचे झाड दिसले मित्रांनो, त्यामुळं हे दाखवले. पुढे पाहणारच आहोत. चला मित्रांनो पहा ऍपलच्या शेतीमध्ये कसं बर्फ पडलेला दिसतोय तुम्हाला. हे बर्फ बघा मित्रांनो, हे बघा. बघा मित्रांनो बर्फ बघा मित्रांनो. बर्फावून चालावं लागतं इकडे काश्मीरमध्ये. हे बर्फच आहे सगळा. असा बर्फ भारी वाटतं मित्रांनो. एकदम थंडी खूप आहे पण मित्रांनो इकडे थंडी खूप आहे. ही जी टोपी आणि ही जर्किंग वगैरे इथं आल्यापासून कसलंच हे जर्किंग वगैरे काढलं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आपण कपडे टी शर्ट वगैरे आणलेले, पण त्याचा काही फायदा नाही झाला. कंटिन्यू हे घालावं लागतंय. टोटल हे जे आहे असं असं लावायचं म्हणजे पूर्ण थंडी कमी वाजते. आणि ही कॅप आपण जी वाघा बॉर्डर वरती घेतली होती. ढिगारा बघा मित्रांनो इथं बर्फाचा ढिगारा पहा. बर्फाचा ढिगारा मित्रांनो. अन्ना बर्फ लेंगे, आइस फैक्ट्री डालेंगे गांव में. हे बघा मित्रांनो. चला हे घ्या ना गाडी. चला पहा मित्रांनो किती भारी लोकेशन. चला मित्रांनो आता पुढे ऍपलचे भरपूर असे शेत आहेत की जिथं आपल्याला लाईव्ह ऍपल पाहायला भेटणार आहेत. प्रत्यक्षामध्ये ऍपलचा आपण आस्वाद घेणार आहेत. ताजे फ्रेश झाडाचे तोडून ऍपल आपण खाणार आहेत. मला तर एवढा म्हणजे भारी वाटायला लागले मित्रांनो. ऍपलची शेती आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटायला लागली. काश्मीरमध्ये आल्याच्या नंतर आपण जिथं बर्फ फोडतो त्या ठिकाणी जातोय. आणि विशेष म्हणजे इथं आल्याच्या नंतर ऍपलचं शेत पण मित्रांनो पाहायला पाहिजे. कारण नवीन असं काहीतरी आपल्या भारतामध्ये, आपल्या इंडियामध्ये नवनवीन गोष्टी भरपूर आहेत. भरपूर फिरण्याजोगे जागा आहेत अशा आपल्याला, पण ते पाहायला कधी भेटत नाहीत. म्हणजे आपण जर आलोत प्रत्यक्षात तर आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण तसं इथं लाईव्ह आलेलो, तर आपण हा एक स्पॉट निवडलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण जाणार आहेत. चला प्रत्यक्षामध्ये खूप असं इंटरेस्टिंग म्हणजे असं भारी वाटतंय की कधी इंटरेस्ट असा वाढलाय की कधी ते झाडं येते कधी पाहतो आणि असं ऍपल खाताना तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून. तर चला आमचे मित्र अमोल पाखरे पण तुम्हाला दिसत आहेत. इथं थोडा शेक केला तर तिथं शेकत होते कारण थंडी खूप आहे. आणि ऍपलची शेती पाहण्यासाठी अमोल पण आमच्या सोबत आहे. भरपूर आमचे जी आमची ट्रिपची म्हणजे फ्रेंडची जी आम्ही ट्रिपसाठी आलो होतो जेवढे फ्रेंड ते पाठीमागे आहेत. तर हे आमचे अमोल पाखरे. कसं वाटतं अमोल? भारी वाटतंय ना काश्मीरला? चांगलं वाटतं एकदम भारी ना. बघा मस्त मफलर वगैरे जर्किंग वगैरे इथं कारण थंडी खूप आहे. कुठे म्हणला रोप? तर इथं ऍपलची नर्सरी पण आहे मित्रांनो. इकडे जर पाठीमागं पाहिलं ऍपलची नर्सरी, तिथं आपल्याला परमिशन नाही भेटणार बघण्यासाठी. तर आपण खुद जिथं ऍपलचं बाग आहे त्या बाग पाहण्यासाठी जाणार आहे. चला बोल चला. बघा मित्रांनो सगळीकडे जर तुम्ही बघितलं हा चौक आहे, चौफुल आहे. आणि इथं सगळे ऍपलचीच सगळे बाग आहेत. मस्त साईडने बर्फ पडलेला आहे. तुम्ही सगळीकडे जर पाहिलं पहाडी इलाका आहे, सगळीकडे बर्फ. आणि आता आपण जातोय 5 किलोमीटर तिथून तिकडे जाऊन परत तिकडे येऊ. 10 किलोमीटर जाईल. 10 म्हणजे 10 आणि 10 10 नाही 5 किलोमीटर 5 आणि 5 10 होतं.